नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत एक खूपच पौष्टिक अशी भाजी जी अतिशय खास आहे, कारण आपण ही बनवलेली आहे मिक्स भाज्यांपासून. तर मिक्स हाटीव भाजी आज बनवणार आहोत आणि जी पालक, मेथी, शेपू आणि अळूच्या पानांपासून बनवणार आहोत आपण. तर इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून. इथे मसाल्यासाठी मी घेतलेले आहे हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि पुदिना, कोथिंबीर. तर हे वाटण्यासाठी घेतलेलं आहे. आता ह्या भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता थोड्याशा मोठ्या मोठ्या करूनच आपल्याला ह्या भाज्या चिरून घ्यायच्यात, एकदम बारीक चिरायची गरज नाही आहे. तर इथे मी अळूची पाने, पालक, मेथी आणि शेपू चारही भाज्या व्यवस्थित कापून घेते. त्यानंतर कढई गरम करायला ठेवली आणि त्या कढईमध्ये या सर्व चिरलेल्या भाज्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला ह्या भाज्या परतून देखील घ्यायच्या आहेत. तर इथे मी परतून घेतलेल्या आहेत ह्या भाज्या. थोड्याशा उलटपालट करायच्या आहेत आणि झाकण ठेवून थोडासा गॅस वाढवायचा आहे. आपल्याला पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर 5 मिनिट आपल्याला याला एक उकळी काढायची आहे. तर इथे मी गॅस मोठा केलेला आहे. आता वाटण्यासाठी काढलेलं साहित्य आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात घालून इथे वाटून घ्यायचं आहे. तर इथे बघा मी हे वाटून घेतलेलं आहे. तोवर आपली भाजी इकडे छानपैकी वाफ आलेली आहे तिला. तर मी झाकण काढलं आहे, एकदा मिक्स केलं आहे आणि गॅस इथे आता बंद करून द्यायचा आहे. आणि ही भाजी आपल्याला थोडीशी थंड होऊन द्यायची आहे, कारण आपल्याला थोडीशी मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. तर थंड झाल्यानंतर बघा मी त्यामध्ये 1 चमचाभर बेसन पीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर मिक्सरला थोडीशी ओबडधोबडच वाटून घ्यायची, एकदम बारीक पेस्ट करायची नाही आहे. तर ते झालं. परत एकदा कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये जे आपण वाटण तयार केलं होतं ना, ते वाटण घालून घ्यायचं आहे. तेलामध्ये परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि हे परतलं, यामध्ये घालायचं आहे मीठ आणि त्यानंतर आपण जे भाज्या आपण वाटून घेतलेल्या आहेत मिक्सरला, तर ते यामध्ये घालायचं आहे. तर इथे बघा हे मी भाज्या घालून घेते आणि भाज्या घातल्यानंतर आपल्याला हे मिनिटभर मंद गॅसवरती छान परतून घ्यायचं आहे तेलामध्येच. तर इथे हे परतून घेते मी. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट. इथे मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घेतलेला आहे. जवळजवळ 4 चमचे कूट मी इथे घेतलेला आहे. कूट एकदम बारीक कूट नाही आहे, थोडासा जाडसर आहे. तर मध्ये मध्ये दातामध्ये शेंगदाणे लागले ना भाजी खाताना, तर ते खूप छान लागतं. तर बघा इथे आता मी जे पालक शिजवलेलं पाणी होतं, पालक, मेथी, शेपू आणि अळूची पानं शिजवलेले जे पाणी होतं ना, ते पाणी घातलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून ते पाणी इथे देखील ॲड केलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 1.5-2 वाटी मी इथे पाणी घातलेलं आहे. तर तुम्हाला कितपत भाजी पातळ हवी आहे, कितपत घट्ट हवी आहे, त्यानुसार तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता. त्यानंतर झाकण ठेवून एक वाफ काढली आणि आता आपल्याला हे जवळजवळ 2-3 वेळा मध्ये मध्ये झाकण काढायचं आहे, मिक्स करायचं आहे, खाली भाजी लागायला नको त्यासाठी. आणि पुन्हा एकदा हलवून आपल्याला पुन्हा याला झाकण ठेवून छान वाफ काढायची. असं 15 मिनटं मी जवळजवळ ही भाजी छान शिजवून दिली. त्यानंतर सगळ्यात शेवटी बघा आता इथे मी तूप घेतलेलं आहे आणि तुपामध्ये इथे चिरलेला लसूण घातलेला आहे. छान लालसर झाला की या भाजीवरती वरून हा लसणाची फोडणी द्यायची आहे आपल्याला, कारण त्याने टेस्ट खूप छान लागते. आणि झाकण ठेवून थोडा वेळ 5 मिनिटभर आपल्याला हे तसंच ठेवून द्यायचं आहे. तर आता बघा आपली ही भाजीचं टेक्स्चर बघा, रंग बघा, खूप छान भाजी होते. ही अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे. आजकाल बाजारामध्ये खूप हिरव्या पालेभाज्या दिसतात. या पालेभाज्या अगदी पौष्टिक असतात, कारण जी पालक आपण वापरलेली आहे भरपूर आयर्न आहे त्याच्यामध्ये. मेथी आहे पचनासाठी उत्तम आहे. शेपू गॅस, पोटदुखीसाठी फायदेशीर आहे. अळूची पानं तर भरपूर ताकद देणारे आहे. तर या सर्व भाज्या वापरून नक्कीच तुम्हीसुद्धा अशी हाटीव भाजी करून बघा. आता ह्या भाजीसोबत मी इथे बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत. तुम्ही तांदळाची भाकरी बनवू शकता किंवा ज्वारीची भाकरी किंवा चपातीसोबतसुद्धा ही भाजी खूप छान लागते. साध्या भातासोबतसुद्धा ही भाजी खूप छान लागते. तर भाजी नक्की ट्राय करून बघा. मी इथे बाजरीच्या भाकरी केल्यात, मस्त शेंगदाण्याची चटणी बनवली आणि कांदा, लिंबू, शेंगदाण्याची चटणी, बाजरीची गरमागरम भाकरी यासोबत मी आता ही भाजी सर्व करते. तर बघा तुम्ही वाढताना भाजीचा रंग किती छान दिसतोय, वास पण खूप छान सुटला होता घरामध्ये आणि ही किती पौष्टिक भाजी आहे. अशीच गरमागरम भाकरीसोबत खूप छान लागते ही भाजी. तर अशी साधी, घरची आणि आरोग्यदायी अशी भाजी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच घरगुती रेसिपींसोबत. तोपर्यंत नमस्कार.